माझी काळजी. आय टेक केअर. ओके. ए माऊ, तू बीपीची गोळी घेतली? ओके. बरं, फ्लाईट कितीची आहे तुझी? ओ देज हाफ आवर गुड. ओके ओके. आणि एक ना, पॅरिसला कधी उतरणार आहेस? पॅरिसला उतरल्यावर पॅरीला फोन करायला विसरू नका. ओके. हो या. अरे हां, ऐक ना, आय एम व्हेरी मच बिझी नो. दुपारी पार्लर आहे, मग जिम आहे, त्यानंतर नाईट आउट विथ यंग लेडीज. सो आय एम क्वाईट बिझी टुडे. आणि त्यात एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन ना बेबी, जस्ट होल्ड ऑन. ओ या बेबी, ते रायटर डिरेक्टर आलेत. अरे रायटर डिरेक्टर नाही का, आपल्याला फिल्म करायची आहे ना बाबू, तू विसरलास? असं काय करतोस? तू म्हणाला होतास ना तू मला इंडस्ट्रीमध्ये ॲज अ हिरोईन म्हणून इंट्रोड्यूस करणार आहेस. कम ऑन माऊ, 3 करोड बाजूला ठेवलेत ना? एक मिनिट, 3 करोड पुरतील ना आपल्याला? हो. येस. हा ते आलेत ना इथे. या रायटर डिरेक्टर. अरे आमच्या स्क्रिप्टवर चर्चा आहे आता. नाही ना, ते फायनलच होत नाहीये. यु नो वॉट, हे रायटर ना मनासारखं लिहितच नाहीत. नाही, मी करून घेईन सगळं, मी करून गेली. हां मी सांगते ना, त्यात काय मोठं, मी सांगेल तसं ते लिहिते. ते लेखकच आहेत नाही काहीतरी. माझा नमस्कार सांगा. हां एक मिनिट, सांगते. त्यांनी तुला नमस्कार सांगितलाय रायटर डिरेक्टरनी. अरे लेखक ते नाही का, ते एक मिनिट, तुमचं नाव काय? निमिष कुलकर्णी. निमिष कुलकर्णी, दॅट एकांकिका स्पेशलिस्ट रायटर. ओके राजा, मी ठेवू फोन? आय एम क्वाईट बिझी. बरं तू फोन कर मला. ओके बाय. माऊ, ते 4 करोडचं लक्षात ठेव. काय म्हणालास? ओ दॅट सो स्वीट ऑफ यू, थँक्यू सो मच. 10 करोड द्यायला तयार आहे. 10 करोड. बापरे, एवढे? होणार तुझ्यासाठी 10 करोड सुद्धा देईन मी. 10 करोड मिळाले तर फंटॅस्टिक फिल्म बनवूया आपण. म्हणजे ओके, आपण सुरू करूया. हो सुरू करूया आपण. सर तुम्हाला ज्यूस हवंय? नाही, आपण लगेच सुरू करूया ना. ओके, मग मी घेऊ? घ्या ना, तुम्ही घ्या. प्लीज बोला. आपली लास्ट मीटिंग झाली बघा मॅडम. सो तेव्हा तुम्ही जे चेंजेस सांगितले होते ना मला, तर त्याचा मी एक जरा अंदाज घेतला. म्हटलं त्या अंदाजाने आपली गोष्ट कशी. ओ माय गॉड. जस्ट होल्ड ऑन, मला एक फोन करायचा आहे. डॉलीला फोन करायचा आहे मला. कोण? डॉली कोण? डॉली माझी पार्लरवाली. पार्लर. हा यस. या. हॅलो डॉली. लिसन, मी 2 वाजता पार्लरमध्ये येते. प्लीज मला दुसऱ्या कोणाची अपॉइंटमेंट नको आहेत. सी पार्लर एम्प्टी पाहिजे मला नाही आवडत मी वॅक्सिंग करताना कोणी बघतंय माझ्याकडे. प्लीज. ओके या. चल बाय बेबी. या 2 o'clock. या बाय. या बाय. सो मॅडम, आपलं जे मागच्या वेळी मीटिंग मध्ये बोलणं झालं. मी बोलतोय. आपलं मीटिंग मध्ये जे बोलणं झालं होतं की स्क्रिप्ट मध्ये चेंजेस हवेत, मी नवीन ड्राफ्ट लिहून आणलाय मॅडम. ओके प्लीज बदला ते. आधी ऐका ना मॅडम, आधी ऐकूया. सॉरी ते सारखं बदला बोलायची सवय लागली ना त्याच्यामुळे. ऍक्च्युली बदला बोलायची सवय लागली की बदला घ्यायची मला कळत नाही. आय एम सॉरी. ओके प्लीज लवकर ऐकवा. ओके ऐकवा. सो गोष्ट जी आहे आपली ती कुठे सुरू होते माहितीये का एक्झॅक्टली? मला काय म्हणायचंय, आधी ना तुम्ही माझी एंट्री कशी होईल ऍज अ हिरोईन, माझी एंट्री कशी होईल फिल्म मध्ये ते सांगा आधी. नाही, आधी गोष्ट ठरवूया ना, मग एंट्री. ते नंतर ठरेल. आधी तुम्ही माझी एंट्री सांगा कशी आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी माझी एंट्री अशी ग्रँजर ऑसम झाली पाहिजे. ऑसमच आहे मॅडम, डॅशिंग एंट्री लिहिली मी. म्हणजे बघा, एंट्री पासून आपण सुरुवात करूया. एक टेकडी असते मॅडम. इमॅजिन एक टेकडी आहे आणि धुळीचा असा एक. काय झालं? धूळ नाही, मला डस्ट सहन नाही होत. अच्छा. मला आणि माझं कॉम्प्लेक्शन पण खराब होईल ना. एकच सीन आहे मॅम, जस्ट एक एंट्री. नाही मला खरं धूळ म्हटल्यावर पण मला एलर्जी झाली. ओके ठीक आहे. आपण फॉग, धुकं, त्याचा प्रॉब्लेम नाही. ओके हरकत नाही. सो तुम्ही धुक्यातून येता. ओके. आणि पुढे येऊन जसा कॅमेरा जवळ येतो तुम्ही एक डायलॉग म्हणता. तो डायलॉग असा आहे की असत्याची धूळ झटकून सत्याचा सूर्य उगवेल. असत्याची धूळ झटकून सत्याचा सूर्य उगवेल. तू कितीही संपवण्याचा प्रयत्न कर, मी गोरगरिबांना जगवेन. मी आहे तुझा कर्दनकाळ. अंजली देवी, अंजली देवी, अंजली देवी.
ते नाव काय म्हणालात तुम्ही? मी निमिष कुलकर्णी. नाही नाही, जे कॅरेक्टर मला प्ले करायचंय ते नाव काय म्हणाल? अंजली देवी. ओ माय गॉड, ते नाव बदलायला लागेल आपल्याला. काय झालं? ऍक्च्युली अंजली चालणार नाही. काय आमच्या गुरुजींनी सांगितलंय की माझं सिनेमातलं नाव ट वरनं असायला हवं. ट. पण टंजली देवी चांगलं नाही वाटणार. सी, तुम्ही लेखक आहात ना, तुम्ही ठरवा ना काय ते. कसं गुरुजींनी सांगितलंय ट वरनं तर ट वरनं. कोण आहेत एक काम गुरुजी? करूया, माझं नाव टवका असं ठेवूया. टवका अंजली. अहो कोण आहेत तुमचे गुरुजी? आहे आमचे गुरुजी प्लीज. आमच्या घरात गुरुजींचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. काळ्या दगडावरची रेघ. गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा. ओ माय गॉड गुरुजी. नाही पण सो गुरुजींनी सांगितलं ट त ट. पण टवका काय आहे ना, सिनेमा आपला कौटुंबिक आहे ना, तर टवका थोडं. मग आपण एक काम करूया, विल डू समथिंग डिफरंट, यू नो. हां, exactly. लेट मी थिंक. ओके ओके ओके. माझ्या एंट्रीच्या आधी ना, माझ्या नावाच्या आधी ट अंजली करूया. ट अंजली. मी आहे ट अंजली. टक कोणाला कळणार नाही मॅडम हे काय झालं. कमाल कमाल. ट अंजली. पण आपण आवाज देऊया का? हा, मी म्युझिक वाल्यावर सोडतो ही जबाबदारी. Okay, okay. तो टक असा एक आवाज काढेल, तुम्ही अंजली म्हणून एंटर व्हा. Okay. टक अंजली. ओके ट अंजली. पण बाकी एंट्री मस्त आहे ना, म्हणजे तो डायलॉग वगैरे आणि हा, धुकं म्हणजे वगैरे. धूळ वगैरे. एक मिनिट मी जरा अशोकला कॉल करते. का? सो दॅट. एक मिनिट. हे बेबी, हाय. ऐक ना बाबू, माझी एंट्री कशी करूया फिल्म मध्ये? ओ वाव वाव, दॅट साऊंड्स नाईस, अमेझिंग. या इट्स डिफरंट, फॅन्टास्टिक. आय लव्ह यू जानू. तो म्हणतोय माझी एंट्री आपण ॲम्स्टरडॅमला शूट करूया. कुठे? ॲम्स्टरडॅम. अख्खा सिनेमा आंबेजोगाईला शूट होणार आहे. अहो तेवढ्यासाठी एंट्रीसाठी अँम्स्टरडॅम कशाला जायचं? डोंट यू वरी ॲट ऑल. तो सगळा सिनेमाचा खर्च करायला तयार आहे. नाही, पण आपली चिल. मी ना तो काय म्हणाला माहिती का, मी अशी स्पीड बोर्डनी येणार अशी रंग, आणि माझे केस असे मस्तपैकी असे भिजलेले चिंब, आणि मग अशी झटकत अशी लाजत मुरडत मादक अशी ब्युटिफुल पद्धतीने एंट्री घेणार. कम ऑन, हाऊ इट लुक्स नाईस. ऍक्च्युली गावातली बाई आहे, म्हणजे आता तुम्ही समुद्रातून स्पीड बोटनी येणार, केस झटकत, आणि बचत गटाच्या मीटिंगला जाणार. कसं वाटेल ना ते, म्हणजे ते असं शूट नाही होणार तुम्हाला, म्हणून बाकी काही प्रॉब्लेम नाही. गॉड, यू एकांकिका स्पेशलिस्ट रायटर अँड डिरेक्टर, तुम्ही जरा चेंज करत नाही. एक काम करूया, फाईन. मी काय करेन माहिती आहे, मी समुद्रात. ओके, मी समुद्रात असेल. समुद्र हवाच आहे. आय लव्ह ओशन. आय लव्ह. सो दॅट इज माय नीड, यु नो. Okay. तर मी समुद्रात असेल अशी मस्तपैकी केस वगैरे ओले चिंब अशी भिजलेली असेल मी, हा, हा. आणि अचानक वरतून हेलिकॉप्टर जातं, आणि मग हेलिकॉप्टर मी धरते आणि अशी झूम कर अशी पाण्यातून डायरेक्ट हवेत. वाव. अहो, कसं शक्य आहे? आपण हे स्वप्नात दाखवूया ना सगळं. नाही नाही, दाखवायचं कसा हा प्रश्न नाही. तुम्ही हेलिकॉप्टरला पकडल्यावर ते उडणार कसं? ते शक्यच नाहीये मॅडम. ग्रामीण पार्श्वभूमीचा सिनेमा आहे, हेलिकॉप्टर कसं येईल त्याच्यात? पैशाने. हा? हो, माझ्याकडे खूप पैसा आहे. 6 करोड खर्च करणार आहे मी. 6 करोड. प्रश्न बजेटचा नाही, कंटेंटचा आहे मॅडम. गोष्टीवर पण लक्ष द्या ना तुम्ही. गोष्ट आपली ग्रामीण आहे, त्यात हेलिकॉप्टर येऊच शकत नाही. येऊ शकतो कमा. कसं येणार आहो? येऊ शकतो ना. कसं? कसं काय? सी, मी घेईन ना तुमच्याकडनं सगळं करून, मी आणेन. हे असं नसतं हो मॅडम. हे प्रॉब्लेमॅटिक होतंय. खूप चर्चा होईल बाहेर लोकांमध्ये. चर्चा तर झालीच पाहिजे. मी पहिल्यांदा ॲज अ हिरोईन म्हणून उतरणार आहे. कमॉन, म्हणजे प्रत्येक सीनची चर्चा झाली पाहिजे. यु नो, ऐश्वर्या, दीपिका, कंगना, ही कोण आलिया, म्हणजे ही कोण आलिया, ही कोण आलिया असे विचारतील. अशी चर्चा झालीच पाहिजे प्लीज. मॅडम, थोडा प्रॉब्लेम होतोय. नियमाप्रमाणे ना आधी गोष्ट ठरवायची असते, मग बाकीचं सगळं बाकी सगळं माझं ठरलंय. तुम्ही फक्त गोष्ट सांगा अहो, प्लीज. ती गोष्ट पण महिनाभरापूर्वी सांगितली, तुम्ही सतत बदलताय ती. सो वॉट, मी तुम्हाला पेन अमाऊंट दिलेली आहे. 2000 पेन अमाऊंट दिलीये. 4000 वेळा तुम्ही स्क्रिप्ट बदलायला लावलाय मला. 2000 रुपये देऊन 4000 वेळेस माझा स्टेशनरीचा खर्च जास्त झालाय मॅडम. गॉड, दिस मिडल क्लास मेंटॅलिटी रायटर्स प्लीज. तुम्हाला मिळणार आहेत पैसे प्लीज. तुमचं क्रिएटिव्ह माइंड आहे, डोंट डिस्टर्ब लाईक दिस. कम ऑन प्लीज. आणि बघा, मला या फिल्म मध्ये ना मला सगळं करायचं, म्हणजे ऍक्टिंग, डान्सिंग, फायटिंग, एव्हरीथिंग. मॅडम, डान्सिंग साठी मी तुम्हाला म्हटलं होतं असंच जमणार नाही, तुम्हाला डान्स क्लास लावावा सर लागेल. एक मिनिट, मी लावलेलं आहे. आपल्या फिल्मचं गाणं लावा, तुम्हाला मी नाचून दाखवते. तुमचं बसलाय डान्स? येस प्लीज, तुम्ही गाणं लावून दाखवा. बेटर. हा,
जेवढी माझ्यात आहे जान मोडणार नाही मी मान मी नाचणार 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 होय 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 मी बरा नाचतो अरे. हाऊ इट इज डान्स मास्टर तर म्हणाले की विशाखा कमॉन, तुझ्यात जो हा ग्रेस आहे ना तो जगात कोणामध्ये नाहीये, जगात. माहिती हा जो ग्रेस आहे ना हा जगात कोणात नाही, जगात. ते तुमचे डान्स मास्टर असं म्हणाले हो. का? आ? असं म्हणाले का ते? खूप कष्ट करते मी डान्स साठी. प्लीज काय? 1.5 लाख रुपये फी देऊन लावलाय मी या किती? क्लास. 1.5 लाख. अहो 1.5 लाख दिल्यावर तो का नाही म्हणणार छान करता म्हणून? ऑफकोर्स मी सुंदर नाचते तर नाचते बॉस. येस आय एम अ डान्सर, तर आय एम अ डान्सर प्लीज. बरं एनिवे आपल्या हिरोचं काय ठरलंय? मॅडम ऍक्च्युली माझ्या डोक्यात 2-3 नावं आहेत पण अजून मी प्लीज फायनल चेंज करा ती. का? आणि हिरो म्हणून राजू पावसकरला घ्या. कोण आहे इंडस्ट्रीत नवीन आहे म्हणजे नाव नाही ऐकलं मी. कोण आहे हा? माझा कॉलेजचा मित्र आहे, कॉलेजचा मित्र आहे. माझा सखा सोबती. आणि एक राजूला मी कास्ट केलंय, तुम्ही अशोकला सांगू नका. काही अशोकचं आणि राजूचं थोडंसं वाकड आहे. त्याला जर कळलं मी त्याला बोलवलं तो हिल गेट अँग्री. माहिती तुम्ही सांगितले असं सांगा. म्हणजे सी डिरेक्टर कॉल आहे ना, त्यामुळे मी कारण आय कॅन नॉट इंटरफिअर असं मी अशोकला सांगेन. मग अशोक तुमच्यावर चिडेल, तुम्हाला मारेल, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहायचं. डिरेक्टर कॉल असं म्हणायचं बस. मी असं म्हणायचं हा. का मार खायचा मी त्या राजू पावसकर साठी? कोण आहे तो? मला माहित नाही तो काळा आहे की गोरा आहे. कोण आहे राजू पावसकर? आणि एक मिनिट ना त्याचे आणि माझे ना 7-8 रोमॅन्टिक सीन ठेवा, कमाल होतील. अहो बचत गटातली बाई आहात हो तुम्ही. 7-8 रोमॅन्टिक सीन पिक्चर मध्ये काय बोलता हो तुम्ही? त्याला अभिनय जमतो का? आणि माझ्याबरोबर जमतो. आणि मी अहो पण त्याचा अभिनय दिसला पाहिजे ना. मी घेईन ना करून. मग मी सेटवर गोट्या खेळायला येऊ का फक्त? कमाल, तुम्ही चिडू नका ना प्लीज, तुम्ही चिडू नका. हे बघा मी Okay, नाही so- सांगणार असं त्या अशोकरावांना की माझं असं आहे की एक म्हणजे मिनिट, मी तुम्हाला पैसे दिलेत. अहो 2,000 रुपये दिले तो. जास्त वेळा त्याच्यापेक्षा ऐकवलंय तुम्ही. हे फार होतंय. मला नाही जमणार आहे असं बघा काहीतरी. तुम्हाला जमत असेल तर काम करा, नाही तर माझे पैसे मला परत द्या. अरे नाही देणार पैसे तुझे परत. 2,000 रुपये परत मागते एवढा श्रीमंत नवऱ्याची बायको. हा अरे नवऱ्याच्या जीवावर अभिनय करायला अभिनयातला येतो का तुला? हा? काय हे बघ हे बघ, काय तुम्ही बघू? जास्त बोलत अरे तू आहात. मार तिकडे. अरे, मला नाही करायची तुझ्या बरोबर hello, फिल्म. excuse खड्ड्यात me. गेली मी पैसे कोणाही द्या, बरोबर करेन एक फिल्म. मिनिटं. hello. चल. क्या बात है, जबरदस्त. काय नाचलीस तू विशाखा ताई. क्या क्या बात. बात. मस्त मस्त. तुमचा सिनेमा जरी करोडोंचा असला तरी देखील तुमचा परफॉर्मन्स मात्र अतिशय अनमोल होता. Thank you. सुपर हिट. मस्त मजा आली. विचारा सरपंचांना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? प्रसादा. निमिष, विशाखा, तुमच्या दोघांचेही परफॉर्मन्स जसं मी मगाशी म्हटलं की मी एपिसोड्स काही पाहिलेत. मला तुमचे परफॉर्मन्सेस खरंच खूप आवडतात. निमिष, मला असं वाटतं की तू आल्यानंतर रंगमंचावर आल्यानंतर काही क्षणात म्हणजे थोडक्यात निमिषार्धात तू प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोस असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हो माय आणि गॉड. विशाखा, मला तुझा परफॉर्मन्स खरंच खूप आवडला. म्हणजे या इंडस्ट्रीत वावरत असताना अशा अनेक सो कॉल्ड हिरोईन्स आपल्याला भेटत असतात की ज्यांचे नवरे खूप गडगंज असतात, श्रीमंत असतात आणि त्या आपल्या बायकोसाठी सिनेमा प्रोड्यूस करायला ते तयार असतात. अशी उदाहरणं आपल्याला वारंवार दिसतात. पण तू प्रेझेंट केलेली हिरोईन खूप उत्तम होती, परिपूर्ण होती असं मला मनापासून वाटतं. आणि निमिष, मला तुझ्याबद्दल एक अजून बोला असं वाटतं की आजकाल बरेच नट काम करतात, रंगमंचावर करतात, मालिकांमध्ये करतात, चित्रपटांमध्ये करतात, पण बऱ्याचशा नटांचं आपल्या भाषेकडे लक्ष नसतं. पण पर्टिक्युलर मला तुझ्याबद्दल असं वाटतं की तुझं भाषेवरती खूप प्रेम आहे आणि तुझी भाषा ऐकायला खूप छान वाटते आणि बऱ्याच दिवसांनी असा भाषेवर प्रेम असलेला नट मला दिसला. निमिष, मला तुला विचारायचं आहे,
खरंच जर एका चित्रपटासाठी तुला 10 करोड मिळणार असतील तर आत्ताच्या मुद्द्यांवर तू निघून गेलास, खरंच निघून जाशील का? नाही 1 करोड साठी पण नाही जाणार मी. ऑनेस्टली ऑनेस्टली क्या बात आहे. पण आम्हाला तुमची जोडी फार आवडतीये. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, गुंडगिरीत वस्ताद असणाऱ्या भाईला आता गायनात उस्ताद बनायचंय. बघूया त्याची ही धमाल. तुमच्या समोर येत आहेत प्रत्येक वेळी तुफान फटकेबाजी करत 25ची सेंचुरी करणारी जोडी, अर्थात पॅडी आणि शशी. अरे कुठे आणलंय? सोडा हे कळत नाहीये. सोडा मला, सोडा हे पहिले सोडा. डोळ्यावरचं सोडा. कोणात तुम्ही? कोणात मला कशाला इथे आणलंय? बघ, जे सगळं आहे ना ते भाई समजवाल, आणि भाईला ना तुझ्याकडे गाणं शिकायचं आहे, समजलं? कोण भाई तुमचा? घाबरा, सांगाल तो आल्यावर. भाये, ओ भाये. एकदम भारी ना. चेंज करायचा काय? अरे गुजरी नाही भाई, भाई नाही. अरे गुजरी नाही भाई. ए पकड रे. गुजरी, मग तुझी जॉर्नी कशी झाली? काय? जॉर्नी इथपर्यंत तो प्रवास आहे तो कसा झाला? ताराज बिराज काय झाला नाही ना यांच्याकडे? अरे येताना या तुझ्या मुलांनी अशी जरा ओढाताण केली माझी. वडाताण? माझ्या गुजरीची वडाताण आता ठोका तुम्हाला इथं. नाही म्हणजे ते डोळ्यावर पट्टी बांधून त्याने मला सुखरूप इथपर्यंत आणलं. रागवायचं काय काम नाही. बघितलं केवढा देव माणूस आहे. पाया पर पाया. ए नाही, उचल रे तू मला. ते माझ्या पुरतं होत. तू पाहुणा आहे ना, पाहुण्यासारखाच राहा. हा, पण मला इथे कशाला बोलावलंय? ते आपल्याला ना तुझ्याकडून ते शास्त्रीय गाणं बोलून घ्यायचंय. कुठलं शास्त्रीय गाणं? एकतर ते शास्त्रीय नसतं, मग ते एक शास्त्रीय संगीत असतं. ते हा तेच ते असं करून ते विवळतात ना, ते सुरा आवळतात ते ना. ते सुरा नाही, त्याला सूर असं म्हणतात, आणि आवळलं नाही त्याला आळवणं म्हणतात. उदाहरण दाखवतो तुला. घे छंद मकरंद घे छंद मकरंद ग. अरे काय करतोय तो? काय करतोय? अरे गुजरी, आता तू तोंडा नाही गाणार, मग पैसे पण तोंडातच टाकणार ना. आणि ते आता हे केला ना, ते लय भारी आहे. ते आपल्याला गाणं बोलायला शिकव. गाणं बोलायचं नसतं, गाणं गायचं असतं. आणि तू जो कोण असशील ना भाई बी, मी तुला घाबरत नाही. मी सुद्धा गाणं चुंबक आहे. कोणी शिवी दिलं तुला? ही एवढी खाण्याची शिवी कोणी दिलं? पंटरला कोणाला आता तिथं पाहिजे? गाणं चुंबक म्हणजे शिवी नाहीये ती, शिवी नाही, पदवी आहे. पदवी परत दुसरी शिवी. आणे त्याला, आणे इकडे, आणे त्याला. पदवी नाही रे, पदवी. म्हणजे ती अशी मानाने बहाल केलेली असते, शाबासकी असते ती. गाणं चुंबक म्हणजे मी असं गायला लागल्याच्या नंतर असे चुंबकासारखे लोक असे माझ्याकडे आकर्षित होतात. कळलं काय? आणि तू कोण असशील तो असशील भाई वगैरे, तुम्ही असभ्य आहात, असंस्कृत आहात. म्हणजे पैसे असे तोंडात वगैरे कोणता. मी तुम्हाला संगीत शिकवणार नाही. मी निघालो. अरे ये येडे लोक. अरे काय रिस्पेक्ट आहे की ना तुम्हाला? डायरेक्ट गुजरीला घोडा लावला. तू इथे गुजरी. अरे तू पण काय यांच्या नादी लागू नको. येडे खोपडीचे मागे पुढे बघणार ना, डायरेक्ट ठोकून देतील. कसं माहितीये का, जसं माझ्या मनात तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे ना, तसं पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल पण काहीतरी रिस्पेक्ट आहे ना. हा, म्हणून तू काहीतरी तू पण हिसाबामध्ये राहा. समजलं? बस शिष्या बस. शिष्य ना, शस्या. बस शिष्या बस.
काय आहे, म्हणजे ज्ञान किंवा संगीत असं दुसऱ्याला शिकवल्याच्या नंतर त्याचा प्रसार आणि प्रचार होतो हे एक असतं. आणि मला ही तुझी शिकण्याची जी वृत्ती आहे ते बघून मला तुझं कौतुक वाटतं. कौतुक बिवतक आणि शिक्षण बी असं काय नाही आपल्याला काय छंद बिंद आवड बिवड नाही. ती आपली सुशी आहे ना, कोण सुशी? आपली लवर सुशी. हा म्हणजे वन साइडच लव आहे आपला. म्हणजे ती कशी माझ्या घरासमोरून जाते ना बाईकवरून गदा घेऊन. काय काय? गदा ती गदा असते ना, ते असं असतं आणि मग त्याला बांबू गधा नाही तो, त्याला तानपोरा म्हणतात, तानपोरा. ते घेऊन जात. आणि तुला पण गाण्याची लय आवड आहे, लय आवडते तिला मी परवाच प्रपोज टाकला तर ती मला काय बोलली माहितीये काय? लायकी काय लायकी तुझी लायकी, मी फक्त शास्त्रीय संगीत येणाऱ्या पोराबरोबर लग्न करणार म्हणून तुला बोलवलंय. बाबा तू टाइम नको खोटी करू, हे सुरू झाले तर वाट लागेल. नाही शिकवतो. बरं, शास्त्रीय संगीतात कसं असतं की सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे पेटी. मग आधी सांगायचं ना गुजरी यार, तू ना लय टाइमपास केला. ही घे एक पेटी बस. हे काय ठेवलंयस तू? कमी आहे. ही घे 2 पेटी. गुजरीत तुझा रेट लय आहे रे. 2 पेटी म्हणजे खूप होता माहितीये का? मी बार मध्ये गेलो आणि एका सिंगरला असे 2000ची नोट दाखवली की डायरेक्ट कुमार सानू गातो. तू 2 पेटी म्हणजे लय रेट वाढवून ठेवला. अरे पेटी म्हणजे ही पेटी नाही रे, तू समजतोय ती पैशांची पेटी, आणि मी जी सांगतोय ती सुरांची पेटी, सप्तरत्नांची पेटी. ह्या तुझ्या माणसांनी मला इकडे घेऊन येताना गाडीत भरली ना ती पेटी. अरे पंटर लोक, ह्याच्या गाडीमध्ये तुम्ही काय भरली ना पेटी ते घेऊन या ना यार. तुम्ही पण ना टाइमची खोटी करताय. मग तुम्ही आल्याला मला सांगायचं ना. मग तसं कळत नाही तुम्हाला साध्या मला कसं कळत नाही अरे म्हणजे? म्हणजे पेटी म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला. अहो आता आमच्या भाषेमध्ये पेटी म्हणजे वेगळं कुठली आहे. तुमची भाषा आम्हाला आता शिकवता? हीच आमची, मी बोलतो ती आमची भाषा. कुठे शिकला? आला नका हे करू. आला गुजरी हिला पण पेटी बोलतात. हिलाच पेटी म्हणतात. हं, हिलाच पेटी म्हणतात. हिला हार्मोनियम सुद्धा म्हणतात. हमरो हार्मोनियम. हमरो हार्मोनियम. हमरो अरे ज्या माणसाला आपण कुठलं वाद्य वाजवणार आहोत ते बोलता देखील येत नाही, त्याला मी गाणं शिकवायला चाललोय. वा वा. ए भाई तू इकडे ये, इकडे हा, बोल. इकडे. हा. भाई 2 मिनिटं गुप्तगू करतो याच्या बरोबर. काय करता? गुप्तगू. एवढंच करा. ए भाई तू आधी शिकला नाही, त्यातला उगाच त्रास देऊ नको, कळला ना? त्याची जर सट टाकली ना, आई शपथ तुला इथं उभा आडवा करेल, कळला ना? ठीक आहे. हा हमरो तर हमरो. हा जा चल हमरो काय जात आहे? ए गुजरी हे पेटीवर झेब्रा क्रॉसिंग कशाला आहे? झेब्रा क्रॉसिंग नाही, सूर आहेत ते, सूर. हे असं बटन दाबलं ना की असा आवाज येतो. आईच्या गावात हा. आईलो पंटर लोक आवाज परत काढला का? आवाज आईचा अरे खरं तुला आवाज येतो ना. हे असं बटन दाबलं ना, पण हे बटन दाबल्याच्या नंतर आवाज येण्यासाठी, सूर येण्यासाठी हे दाबायला लागतं. ह्याला काय बोलतात? ह्याला भाता म्हणतात. काय बोलतात? भाता. याला भाता, हा. याला डाळा, याला लोणचा आणि याला भाजा. मला गंडवतो काय ते सोडतं. मला असं एवढं सांग की हे कशाला खेचायचं? म्हणजे ह्या भात्यातनं अशी हवा भरली ना की इकडे असा आवाज येतो, आणि हा भाता असा हलवला की आतमध्ये हवा शिरते. अरे पण जर पेटीमध्ये एवढंच गरम होत असेल तर हे हलवण्याची काय गरज आहे? आपण फॅन बसवूया ना, हवा खेळती राहील मस्तपैकी. हे फॅन घेऊन येतात पटकन. पेटीचं शिक्षण संपलं. बस झालं, खूप झाली, खूप पेटी शिकलो आपण. आपण आता सुरांकडे जाऊया. ठीक आहे? चला. हे बघ, हे सुरा दाखवतो. ए, सुरांकडे कोण आहे? जाऊया. जागेवर 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 चल जागेवर. गुजरी तूच बोलला ना सुरांकडे जाऊया. सुरा, तो सुरा वेगळा, हे सूर वेगळे. हा बघ. तुम्ही पण मला फालतू काय पण शिकवू नका, डायरेक्ट गाणं शिकवा ना. चल गाण्यावर येऊया आपण. हा, चालेल. हा. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, सांदण्यांचे
कोश माझ्या चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रभा क्या बात है. गायचं हे बस झालं गाणं छान गाणं संपलं गाणं शिकून संपलं तुम्ही दुसरं गाणं घ्या तुम्ही एक काम करा तुम्ही नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात नाच ते गाणं गा हा अरे गुज्जरी मी काय बोलतो त्यापेक्षा हल्दीचं गाणं सांग ना कुठलं तरी. कुठलं हल्दीचं कुठलं पण त्या बघ आहे ना. अरे हल्दीचंच गाणं लागतं बाबा. मी तुला सांगतो कुठलं माहितीये का. शिट्टी वाजली आणि गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. आणि पदर गेला वर. उंदर जपून दांडा धर. उंदर जपून दांडा धर. उंदर जपून दांडा धर. गाडी सुटली. शिट्टी वाजली. हे लोकगीत आहे लोकगीत हा तुला शास्त्रीय संगीत शिकायचंय ना माझ्याकडनं हे लोकगीत आहे नको ते काय सांगतोस मला हे बघ गुजरी तू माझ्या समोर आवाज वर करून बोलू नको हा? आवाज वर करून तर मी बोलणार आणि वेळ पडली ना तर थांब 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 बोलत होतो ना कशाला माती खाल्ली. हे काय केलं असं विचारलं सर परत एक आता विचारलं ना तरी पण फोडला. पण आपल्याला तू लय आवडला गुजरी लय आवडला. तू आतापर्यंत असं प्रेमानं आपल्याला कोण बोललंच नाही. हक्कानं फणकवलं पण ना. गुजरी तूच मला गाणं बोलायला शिकवणार. आता मी सुशीला फोन लावतो आणि तिला विचारतो तिला कुठलं गाणं पाहिजे तू बोलून घे. काय ते. मी कशाला बोलू तुझ्या कोणाच्या सुशिका कुशी ती अरे बोल ना भाई. हे बघ स्पीकरवर ठेवलाय फोन. हा हॅलो जानू. हॅलो. हा जानू ऐक ना. अगं मी तुला परवा प्रपोज मारला बा. तेव्हा तू मला बोलली की तुला शास्त्रीय संगीत येणाऱ्या पोराबरोबर लग्न करायचंय. तर मी का गुजरीला आणलेलं आहे. त्याला सांग ना तुला कुठलं गाणं पाहिजे. हॅलो गुरुजी. हा बोल बेटा हॅलो. ॲक्च्युली माझी काही इच्छा नाही आहे अशी. माझ्या वडिलांनी मला अशी अट घातली आहे ना की शास्त्रीय संगीत येणाऱ्या मुलाशीच लग्न कर म्हणून. हे बघ पण बेटा तुझ्या या मित्राला शास्त्रीय संगीत शिकता येईल असं मला तरी वाटत नाही. एक्झॅक्टली. मला सुद्धा हे माहिती आहे की त्याला हे नाही जमणार आहे. या शास्त्रीय संगीतासाठी एक बैठक असते 10-20 वर्ष लोक बैठक करून शिकत असतात आणि ह्याला 10 मिनिटाच्या स्किट मध्ये शास्त्रीय संगीत शिकून हवंय. हो ना हो ना. हो मी त्याला समजावलं पण तो माझी पाठच सोडत नाहीये. आणि हे बघ सुशीला बेटा तू अजिबात सुशीला बाबा तुम्ही. ठेव तू बेटा हा ठेव बेटा मी याला बघतो मी आता शिकवतो. हा, हा. आईचा गावात. अरे गुजरी म्हणजे तू माझा सासुरी भाऊ आहे. हे बघ आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत. दोनच पर्याय. एक तर मला शास्त्रीय गाणं शिकव नाही तर डायरेक्ट तुझ्या पोरीबरोबर माझं लग्न लावून दे. तो जरा छोटा तानपुरा देतोस वाचतो ना तो. अरे हा आपण वाचतो ना. ऐक घे. गळा सगळ्यासनी तयार हो हा? तुला आता मी गाणं शिकवतो हा तयारच. वा 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 वा. गुजरी पेटी वाजव तू दादा. काय सुंदर गायलास. आणि तू हळदीच्या गाण्यावर काय बेभान नाचलास. वा प्रेक्षकांनाही नाचवलास. मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. जाणून घ्या सरपंचांना किती आवडला हा परफॉर्मन्स. मॅडम मला असं वाटतं हा तुझा फेवरेट गेटअप होत चाललाय.
कारण तू याआधी बरेचदा या गेटअपमध्ये आलास. म्हणजे मी प्रत्यक्ष आज तुला याच्यात पहिल्यांदा बघतोय, पण मी एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा तू या गेटअपमध्ये येतोस तेव्हा तेव्हा तू धुमाकूळ घालतोस, जसं तू आजही घातलास. कमाल राडा घालतोस. म्हणजे तू शशा, तू 100% जिंकलंस मित्रा. तुझा आवाज, तुझं बेरिंग, त्यामुळे असं म्हणजे असं वाटलं की येस, हा भाई आहे आणि हा याच टाईपचा भाई आहे. आणि ते तू असं मन काबीज करतात ना आल्या आल्या, तसं केलंस तू या रोलमध्ये. अफलातून फार मजा आली. आणि तुम्ही दोघं नुसते बाजूला उभे होतात, गावडे आणि बने, पण त्याच्यामध्ये एक नजाकत होती, जी नजाकत तुम्हाला कळली. उगाच एक्स्ट्रा काही करायचा तुम्ही प्रयत्न केला नाहीत, जेवढं आहे तेवढंच केलं. आणि त्यामुळे ते खूप भावलं, खूप मजा आली. अजून एका व्यक्तीचं कौतुक करायला हवं, ती म्हणजे आपले सेटिंगवाले, आपला आर्ट डायरेक्टर. कारण हे अप्रतिम जे काही दृश्य केलेलं आहे या टायर्सचा सगळ्याचा वापर करून, ते खरोखरच दाद देण्याजोगं आहे, टाळ्या वाजवण्याजोगं आहे. निश्चित त्याचं कौतुक करायला हवं होतं. थँक्यू सो मच मंडळी. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका स्पर्धेमध्ये, जिथे खूप उत्कंठावर्धक खेळांची सुरुवात होणार आहे. त्या स्पर्धेतली धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीच्या दुनियेतले दोन दादा लोक, अरुण कदम आणि प्रसाद खांडेकर. हॅलो. हां, नाही सर, सगळी व्यवस्था चोख झाली. हो सर, नो प्रॉब्लेम. सर, ज्या दिवशी तुम्ही संघ व्यवस्थापक म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकलात ना, त्याच दिवशी सगळी व्यवस्था चोख पाडली आहे सर. त्या दिवसापासून हो, नो प्रॉब्लेम. नाही सगळं झालं. वेट चेक झालेत खेळाडूंचे, डोपिंग टेस्टही झाली आहे. हा, मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्या अरुण कदमनं पकडलेलं. नाही त्यांचा तो दमाचा त्रास आहे ना, तर ते पंप मारत होते, त्यांना वाटलं हुक्का पिता येत. नाही पण आता सॉर्टेड, आता काहीच प्रॉब्लेम नाही. येस सर, मी आहे ना. येस सर, तुम्ही काही काळजी करू नका सर. संघ व्यवस्थापक तुमचा असा आहे, काहीच काळजी करू नका सर. येस सर, नो प्रॉब्लेम. हो, ते पण चेक केलं सर. हो होईल आता, स्पर्धा चालू होईल, मी कळवतो तुम्हाला. हो, कळवतो. हो असं सर, मी करतो नंतर. हो कदम. हो काय झालं? अहो काय करताय? काय नाही रे भाला, हे गोला आहे ना, त्याच्यावर हळद कुंकू टाकून मी त्याची पूजा करते. का? कारण काय, गेले 3 महिने मी याच्यावर प्रॅक्टिस करत होतो ना गोला फेकची. हा. आता तू लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये माझं नाव टाकलंयस. म्हणजे तुम्ही गोळाफेक खेळत होता, तुमचं नाव मी लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये टाकलेस. आता मी काय करू? असं कसं होईल? त्याला निरोप देतोय म्हणून मी हे सगळं करतो. असं कसं झालं पण? अरे मनात काय विचारतोस वात्सर्य, असं कसं झालंय म्हणून? नाही लेट मी चेक, एक सेकंड. हो कदम, तुमचं नाव चुकून मी लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये टाकलंय. एक काम करा, तुम्ही आता एक काम करा, जाऊन लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये खेळा. कसं खेळा वात्सर्य? कसं खेळा? गोला फेक करणारा माणूस आहे, उड्या काय मारायला सांगतस म्हणा? बघा कदम, आता करावं लागेल, नाहीतर टीमची इज्जत जाईल. आता झाली छोटीशी चूक, आता काय करायचं त्याला? छोटीशी चूक आहे? छोटीशी चूक आहे? अख्खं करिअर बरबाद करशील तू माझ्या या छोटीशी चुकनी. बरोबर आहे. आता काय झालं कदम, मी रात्री लिस्ट बनवत होतो ना, मग? तर 4 पेग मारलेले, त्याच्या जरा नावांचा गोंधळ झालाय. पण आता ती चूक निस्तरायला पाहिजे ना. मग तेच बोलतोय मला, ती चूक आता तू निस्तर. ते लॉंग जम्प पोल जम्पचं नाव कर, न गोला फेक मध्ये माझं नाव टाक. नाही बरोबर बोलताय तुम्ही, पण काय माहितीये, आता ते ना कम्प्युटरला फीड झालंय तिकडे सगळं. आता जर मी तिकडे चेंजेस केले ना, तर टीमचं नाव खराब होईल, माझी नोकरी जाईल. त्यामुळे तुम्ही जरा ऍडजस्ट करा. नाही तर काय, आपल्याला त्यांना बाय द्यावं लागेल आणि तुम्हाला घरी जावं लागेल. घरी गेलं तर तुमच्यावर आजीवन बंदी येईल आणि आर्थिक दंड पण तुम्हालाच भरावा लागेल. अरे पण वासर्या, तुझ्या चुकीमुळे मी का घरी जाऊ? तुझ्या चुकीमुळे मी दंड का भरू? आता मारले 4 पेग, झाली चूक, आता काय करू? मग ते सुद्धा मीच भोगू? तू पेग मारले साहेब तर ते सगळं मी भोगू काय? होईल कदम, तुम्ही उगाच टेन्शन घेता. होईल सगळं, काही प्रॉब्लेम नाही. सगळं पोलजम पण उड्या मारू शकता तुम्ही. अरे कसं सेम टू सेम वासर्या, असं नसतं रे. 1 मिनिट, माझं नाव तिकडे टाकलंयस पोल जम्प मध्ये आणि लॉंग जम्प मध्ये, मग गोला फेक मध्ये कुणाचं नाव टाकलं साईस? गोळेचं. विजय गोळेचं नाव मी गोळाफेक मध्ये टाकलंय. त्याचं नाव टाकलं.
मग वसाऱ्या या पोल जम मध्ये कुणाचं पोल माणसाचं तरी नाव तिकडे टाकायचं ना, माझं का टाकलंस वसाऱ्या? अहो तुम्ही अरुण कदम ना, कदम म्हटल्यावर उड्यात माराल ना. वसाऱ्या तू प्रसाद खांडेकर आहेस ना, काकड्या खांडकर करायचं त्याच्यात तुझं का नाही टाकलं? अहो कदम 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 म्हटल्यावर तेच येणार. हो कदम आहे, पण यो कदम किती अरुंद आहे ते तू नाही दिसत आहे तुम्हाला. बघा तुम्ही उगाच टेन्शन घेताय कदम. मला सांगा तुम्ही आयुष्यात किती उड्या मारल्यात आतापर्यंत? अरे हो भाला, मी उड्या मारल्याच भाला. म्हणजे तुला सांगतो, जर का मोजायच्या जर उड्या झाल्यात तर मी सगळीकडे उड्या मारल्या. म्हणजे मी टेबलावर बसताना खाली उतरताना उडी मारलेली आहे. पंख्याचं बटन चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी उडी मारलेली आहे मी. तुला सांगतो, नाचाच्या टाइम सुद्धा मी अशा उड्या मारलेल्या आहेत. समजा उंदीर आला, झुरल आलं तरी उड्या मारल्यात? नाही, ते माझ्यावरनं उड्या मारतात. बघा तुम्हीच सांगता तुम्ही किती उड्या मारल्यात तर तुम्हीच सांगताय. अरे हो बाला, पण कुणाच्या जीवावर मी उड्या मारू तर मला सांग ना. बघा तुम्ही काही टेन्शन करू नका. बघा आता वेळ पण झाली आहे, चालू होते स्पर्धा. तुम्ही तयारी करा, चला स्पर्धेला तयार करू. आणि आता स्पर्धेत पुढचा संघ आहे MHJ स्पोर्ट्स क्लब आणि त्यांचे खेळाडू आहेत अरुण कदम. पोल जंप या स्पर्धेत अरुण कदम आलेले आहेत. अरुण कदम यांनी भाग घेतलाय पोल जंप या स्पर्धेत. इवलेसचे अरुण कदम पोल जंप या स्पर्धेत कसे हारतायत ते बघणं खूप उत्सुक्याचं ठरणार आहे. जहाजला तो कोण आहे? तो कॉमेंट्री वाला, तो पण बोलतोय. कसं हारणार आहे ते बघूया आता जरा. हे बघा ही विरोधकांची चाल असू शकते, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कॉन्सन्ट्रेट. काय कोण आहे रे तिकडे? पोल. हा थांबा, पोल देतो तुम्हाला. 1 मिनिट आपण सुरुवात करूया. हा पोल घ्या, हा घ्या. पोल जम्प साठी आणलाय बांबू का दांड्या खेळण्यासाठी आणलाय बांबू? तुमच्या हाईट नुसार सॉरी तुम्हाला देतो. 1 सेकंड. हा घ्या. अरे हा केवढा आहे बांबू, याला कुठं धरू आणि कशी उडी मारू? हे बघा कदम, मला कॉन्फिडन्स आहे, तुम्ही करू शकता. अरे पण ह्या बांबूला दे ना थोडासा कॉन्फिडन्स. तो बघ केवढा आहे तो. हे बघा सोपं आहे. काय करायचं, हे बघा ही लाईन आहे ना, हे असं इथून तुम्ही धावत यायचं. हा. इथून असं धावत 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 यायचं. हा असा टेकवायचा आणि ती बघा ती वरती तुम्हाला दुसरी काठी दिसते, त्याच्या पलीकडे तुम्ही उडी मारायची. त्याच्या पलीकडे उडी मारायची. एवढं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात ह्यो असा बांबू घेऊन यायचा आणि इकडे करायचं आणि त्याची उडी मारायची. हा. मी बोलतो, यो गोला जर का मी वरून टाकलं तर नाही चाललं. अहो हा गोळा नाही, हा गोळा गेला पाहिजे वरतून. गोळा कुणाला बोलतोस वासाऱ्या? अहो म्हणजे हे गोळा फेकून नाही चालणार कदम. वासाऱ्या, हा गोला आरामात जाल, पण या काठीवरनं हा सगळा गोला कसा काय तिकडे जाल? होईल कदम, यू कॅन डू इट. अरुण 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 कमान. आणि अरुण कदम हे पोल जंपच्या पहिल्या राऊंडसाठी सज्ज झालेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे या पोल मागे अरुण कदम दिसत सुद्धा नाही आहेत. आणि अरुण कदम यांनी स्टान्स घेतलेला आहे. कमान. ते पळतायत 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 आणि अरुण कदम यांनी अत्यंत लाजिरवाणी हार पत्करलेली आहे. मला नाही जमणार, लाईन तरी क्रॉस करा. मला नाही जमणार, मला नाही जमणार. तुम्हाला सांगतो मी काय बोलतोय. भाला वासाऱ्या, यो माझ्या हातात बांबू दिलायस, निदान भाला फेक मध्ये तरी माझं नाव टाकायचं ना. ते भालाफेक मध्ये मी भालेकरांचं नाव टाकलंय. तुझ्या वसाऱ्या सगळ्यांच्या नावावरनं तू नाव टाकलंच आहे. उद्या समजा गोट्या सावंतचं नाव त्या लिस्ट मध्ये ठेवलं असतं तर त्याला काय खेळायला गोट्या दिल्या असत्या? बघा कदम, तुम्ही टाइमपास करू नका. चला दुसऱ्या राऊंडची तयारी करा. रे वसाऱ्या, नाही मला जमणार, मला अजिबात नाही जमणार. या पोल मला माझ्या हक्का पोल खोलणार आहे. मला नको या सगळ्या लफड्यात अडकव. अरुण कदम यांना एक सुवर्ण संधी त्यांच्याकडे उडी मारत आलेली, पण अरुण कदम यांना त्या संधीचा लाभ उठवता आलेला नाहीये. अरे कसा लाभ उचलू वसाऱ्या, यात माझी काहीच चूक नाही रे. संघ व्यवस्थापकाची यात काहीही चूक नाहीये. ते आपलं काम चोख पार पाडतायत. उगाच स्वतःच्या अपयशाचा खापर तुम्ही खांडेकरांवर फोडू नये. याला कसं कळलं या वसाऱ्याला? मी तुझं नाव पण घेतलं नाही वसाऱ्या, याला कसं कळलं? काल रात्री 3 पेग मारायला तोच होता माझ्यावर. ऍक्च्युली 3 पेग नव्हते, 4 पेग. गप नाही. मना
खेळायचंच नाही. ओ, कदम 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 थांबा थांबा काय फालतूगिरी आहे? काय फालतूगिरी आहे? एका बेजबाबदार खेळाडूमुळे MHJ स्पोर्ट्स क्लबचं भारी नुकसान. मुळात खेळाडूला गप्प बस. कळायला पाहिजे होतं की आपली ताकद आणि उंची नाहीये, तर आपण का नाव देऊ अशा अरे मी नाही ठेवलं, या वसाऱ्याने नोंदवलंय. आता स्वतःच्या पराभवाची जबाबदारी झटकून उपयोग नाहीये. एक खिलाडी वृत्तीचं लक्षण नाहीये. वसाऱ्या, तू 4 पेग त्याच्यावर रात्रीचा पेलास, ते कसलं आलंय लक्षात? त्वरित वळूया पुढच्या खेळाकडे. आणि पुढचा खेळ आहे लॉंग जम्प. अरुण कदमच येणार आहे. पुन्हा एकदा MHJ स्पोर्ट्स क्लब कडून लॉंग जम्प साठी आलेले आहेत. तू काय बोलतोय? अरुण- लॉंग जम्प ते काय आहे म्हणा, आधी सांगशील का नाही? सगळं सगळं सांगतो. तुम्ही फक्त कॉन्फिडन्स दाखवा, चेहऱ्यावर हसू ठेवा. हा, चेहऱ्यावर हसू ठेवा. यस. लाज वाटली पाहिजे एका खेळात हरल्यावर पुन्हा दुसऱ्या खेळात खेळायला. तू बोलतोस हसायला, तू बोलतो लाज वाटली पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काय बघा, आता लॉंग जम्प मध्ये काय करायचं? काय करायचं? ही लाईन आहे ना, इथून धावत यायचं आणि तुम्ही इथून पलीकडे उडी मारायची. म्हणजे विश्वविक्रम हा साधारणतः 8.90 मीटरचा आहे. तुम्ही 4 मीटर तरी मारा उडी. वसाऱ्या, गटारावर उडी मारायची असेल तर मला धाप लागते. तू आवऱ्या हो तिकडे लांब उडी मारायचं 4 मीटर. अरे मी गटाराच्या ब्रिजवरनं जाताना तिकडे उडी मारते रे. होईल होईल कदम, तुम्ही फक्त लक्ष ठेवा, कॉन्सन्ट्रेट करा. या इथून जम्प. हा, धावत. ओके, नो प्रॉब्लेम. आणि आता रसिको अरे ओ, ही लॉंग जंप होती का थांब जंप होती? हा गहन प्रश्न ऑडियन्सला पडलेला आहे. अत्यंत लाजिरवाणी लॉंग जंप. आतापर्यंत जगात एवढी छोटी लांब जंप कुणीच मारलेली नव्हती. अत्यंत असं एक प्रदर्शन होतं. आखूड उडीचा जणू काही विश्वविक्रमच त्यांनी केलेला आहे. मुळात ही उडी आहे यावर चर्चा सगळीकडे सुरू आहे. बंगाली अंपायर सुद्धा आमच्या बाजूला बसले. त्यांनी उडी बाबा म्हणत निषेध नोंदवलेला आहे. आणि मला सुद्धा हा निषेध नोंदवायची इच्छा मनात निर्माण झालेली आहे. असा निषेध मी नोंदवलेला आहे. तर संघ व्यवस्थापक म्हणून या क्षणाला तुमच्या मनात काय आहेत भावना? अत्यंत वाईट प्रदर्शन. आमच्या खेळाडूंचं अत्यंत वाईट प्रदर्शन. मी याचा निषेध करतो आणि याची चौकशी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. गोला फेक मध्ये मी गोला फेक मध्ये. हे बघा, आता 2 खेळांची वाट लावली, यांना आता गोळाफेक मध्ये पण भाग घ्यायचा आहे, त्या खेळाची पण वाट लावायची आहे. याला काही अर्थ नाहीये. नाही. म्हणजे मी तर याची वरपर्यंत कंप्लेंट करणार आहे. याचं नाव कोणी नोंदवलं, याला स्पर्धेतच कोणी घेतलं, याची मी चौकशी करणार. अरे वसाऱ्या, तू नोंदवलं दारू पिऊन. हे बघा, आता दारू पिऊन यांनी परफॉर्म केलं हे सुद्धा यांनी कबूल केलंय. एक बेवडा इथे खेळायला आलेला आहे, त्याची लाज त्याला वाटली पाहिजे. म्हणजे मी तर तेच बोलतो, म्हणजे आपण रात्री याच्यावर डिस्कशन केलं पाहिजे की हे दारू पिऊन इथे खेळतात कसे, यांच्यावर आपण निषेध व्यक्त केला पाहिजे असं अरे मलाही वसाऱ्या, वाटतं. निषेध काय? तू दारू फेकलं. ऐक ना, पण ऐक ना, पण